आता पुन्हा एकदा चर्चेकडे जातोय. माझ्याबरोबर सध्या स्टुडिओमध्ये समीर दिघे गुंतवणूक सल्लागार आहेत, त्याचप्रमाणे निखिलेश सोमण सर आर्थिक घडामोडींचे जाणकार, सोनं चांदी गुंतवणूकदार, या संदर्भात ते आपल्याबरोबर बोलतात. त्याचबरोबर डॉक्टर गौरी पिंपळे आहेत अर्थतज्ञ, आणि आशुतोष वाखरे अर्थतज्ञ आपल्याबरोबर नागपूरमधून जोडले गेलेत. माझा सहकारी सौरभ आपल्याबरोबर आहे. सगळ्यात पहिल्यांदा सोमण सरांची प्रतिक्रिया. सर, बजेट तुम्हाला कसं वाटलं? शेअर बाजार कोसळलाय. नाही, बजेट कसं वाटलं म्हणण्यापेक्षा जसं मी आपल्या प्री बजेट चर्चेमध्ये म्हटलं होतं की फारसं काही सरकारला आत्ता आपल्याकडे देण्यासारखं नाही आहे, कारण आपल्याला नाण्याच्या दोन्ही बाजू बघाव्या लागतात. जरी सर्वसामान्यांची अपेक्षा होती की टॅक्स स्लॅब वाढणार का, 14 लाख होईल, 15 लाख होईल, अजून काही आपल्याला तरतुदी त्याच्यामध्ये बघायला मिळतील, तर मी आधीच तुम्हाला म्हटलं होतं की माझी वैयक्तिक अपेक्षा अशी आहे की यावेळेला काही बदल होणार नाहीत, कारण 7 लाखावर 12 लाख ही फार मोठी झेप मागच्या बजेटमध्ये सरकारने घेतलेली आहे. त्यामुळे अपेक्षा करणं ठीक आहे, दरवेळेलाच प्रत्येकाला असं वाटतं की मला काहीतरी मिळालं पाहिजे, पण एकदा 7 लाखावरनं 12 लाख आपण गेल्यावरती मला असं वाटतं कदाचित अजून काही येणारी 1-2 वर्ष पण आपल्याला जर त्याच्यामध्ये वाढ बघायला नाही मिळाली तर आश्चर्य वाटायला नको. अजून एक याच्यामध्ये मी मुद्दा असा मांडेन की अजून काही याच्यात मुद्दे होते की जसं मी म्हटलं की डिसइन्व्हेस्टमेंटवरती काही बोलणं होईल सरकारचं, तर ते देखील ह्या बजेटमध्ये त्याच्याबद्दल आत्ता तरी उच्चार झालेला नाही. अर्थात बजेट आपल्याला स्पीच बघावं लागेल, कारण बरेच वेळा असं असतं की वित्तीय आपले जे फायनान्स मिनिस्टर आहेत हे फक्त काही ठराविक मुद्दे हायलाईट करतात आणि बजेट स्पीचमध्ये बाकीचे कधी कधी मुद्दे कव्हर केलेले असतात. तर डिसइन्व्हेस्टमेंटवर काही भाष्य झालं नाही. बाकी नेहमीप्रमाणे इन्फ्रा आणि डिफेन्सवरती गुंतवणूक ही गेल्या वर्षीपेक्षा वाढीव केलेली आहे. त्याचा परिणाम आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळेल, कारण आपण आता जे प्रोजेक्ट्स बघतोय पूर्ण भारतभर, मी असं म्हणणार नाही की फक्त मुंबईत मेट्रो होता, आता मेट्रो म्हणा किंवा नवीन कॉरिडॉर ते ओपन करतायत, रेल्वेचे जलमार्ग नवीन करतायत, तर ह्या सगळ्या ज्या गुंतवणुका त्यांना करायच्या त्या त्यांनी अपेक्षेप्रमाणे केलेल्या आहेत. पण ह्यावेळचं बजेट मला असं वाटतं की थोडंसं टेक्स्टाईल ॲग्री टुरिझम आणि एक्सपोर्ट थीम सरकारने ठेवलं होतं. आणि शेअर बाजार कोसळण्यामागचं मुख्य कारण सगळ्यात म्हणजे जी आपल्याला अपेक्षा होती की काही कॅपिटल गेन्समध्ये आपल्याला सवलती मिळतील, तर त्याच्याऐवजी इव्हन एसटीटी मला वाटलं होतं की रद्द होईल असं आपण म्हटलं होतं प्री बजेट सेशनमध्ये, त्याच्याऐवजी एसटीटी त्यांनी 0.02 वरनं 0.05 केलेलं आहे. सो ही नक्कीच एक नकारात्मक गोष्ट मार्केटसाठी आहे की अजून टॅक्स द्यायला लागेल. पण अर्थात उद्या बघूया आपण काय होतंय. आज तरी मार्केटनी आपली थोडीशी निराशा झाली असं म्हणायला हरकत नाही कॅपिटल मार्केटला. ठीक आहे. आशुतोष वाकरे सर आहे. आशुतोष वाकरे सर, सकाळी जेव्हा दाखवलं होतं की सेन्सेक्सने 300 अंकांची गटांगळी खाली, तर तुम्ही म्हणाला होता घाबरवू नका, पण आता निर्मलाताईंनीच बजेट सादर केलंय. गुंतवणूकदार का घाबरले आहेत? 2000 अंकांनी सेन्सेक्स कोसळलाय. मला हाच मुद्दा सांगायचा होता की आता ती हेडलाईन चालवा, बाजार कडकडला, बाजार गडगडला म्हणून. कारण की बघा, मघाशी सेन्सेक्स 500 पॉईंट खाली होता, आता निफ्टी 400, 500, 600 पॉईंट खाली आहे. बघा, 80,000वर 500 पॉईंट पडणं आणि 25,000वर 500 पॉईंट पडणं याच्यात खूप फरक आहे. म्हणजे आता किती 3-4 जितकेही टक्के, आणि सतत खालीच, म्हणजे 25,200 वरचा बाजार निफ्टी 24,600, 24,700 काहीतरी, म्हणजे जेव्हाही बघतोय तेव्हा खालीच येतोय. आता 24,800 थोडा स्थिरावलाय. तर आजच्या बजेटमध्ये 2 महत्वाच्या नकारात्मक ज्या, म्हणजे बाजाराला मिळालं काहीच नाहीये ना, डिव्हिडंड डिस्ट्रीब्युशन टॅक्स गेला ना काही, पण 2 नकारात्मक बाजारासाठी, म्हणजे गव्हर्नमेंटसाठी रेव्हेन्यू पॉझिटिव्ह वगैरे तो भाग वेगळा आहे, पण एक म्हणजे हे एसटीटी फ्युचर्सला खूप निगेटिव्ह घेतलंय मार्केटनी, आणि दुसरा एक आहे जे बायबॅक जे आहे त्या बायबॅकलाही आता टॅक्स करणार आहे. बायबॅक म्हणजे कंपनी जेव्हा शेअर परत घेते, म्हणजे शेअर होल्डरला जेव्हा पैसे मिळतात तर त्या पैशावरही टॅक्स राहील. या 2 बाजाराच्या दृष्टिकोनातून किंवा जे मार्केट पार्टिसिपंट्स आहेत त्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत निगेटिव्ह असल्यामुळे ही बाजाराची त्वरित प्रतिक्रिया मिळते. बट अदर देन दॅट बजेट चांगलंच आहे, म्हणजे फिस्कल डेफिसिट इज बिंग मेंटेन्ड. तर म्हणून तुम्ही जर का गव्हर्नमेंटच्या यांनी बघाल तर चांगलं बजेट आहे. तुम्ही जर का एखाद्या मार्केट पार्टिसिपंट यांनी बघाल तर सध्या ते लोक रडतात आहे. आणि मला अजून एक सांगायचं, घेऊ का अर्धा मिनिटं? जरूर सर. म्हणजे येस बोला. आपण सकाळी ना मी एक पॉइंट मांडत होतो की रिटेल गुंतवणूकदार आता मोठा प्लेअर झाला आहे, आणि माझा तो पॉइंट अर्धवट राहून गेला. मला हेच म्हणायचं होतं की कोणत्याही गोष्टीमुळे जर का कोसळलं तर एफडीचे नियम हे इक्विटी मार्केटमध्ये लागत नाही, आणि म्हणून त्यांनी प्रोटेक्शन घ्यायला पाहिजे. म्हणजे नवीन विषय शिकावे लागतील. तुम्ही जर का 100 रुपये टाकले आणि त्याचे 80 रुपये झाले तर फरक नाही पडत, पण तुम्ही 1 कोटी टाकले आणि त्याचे 80 लाख किंवा 40 लाख झाले
तर एकदम फरक पडतो, जे की आता दिसतंय. तर म्हणून तुम्ही SIP वगैरे कंटिन्यू करता किंवा जास्ती पैसे सेव्हिंग्सचे आता जे इन्व्हेस्टर्स मार्केटमध्ये टाकतात आहे किंवा रिटेल इन्व्हेस्टर्स आता DII हे FIS पेक्षा जास्त आहे. तर जेव्हा आपण या स्टेजवर आलोय तर तेव्हा आता रिस्क मॅनेजमेंट हे रिटेल इन्व्हेस्टर्सला शिकावं लागेल, नाही तर हे अशा गोष्टी येतील. मी आता तुमच्याशी लगेच याच्यासाठी बोलू शकतोय कारण माझेही पैसे आहे शेअर बाजारात, पण मी पुट ऑप्शन घेऊन स्वतःला हेज करून ठेवलंय. तर म्हणजे बाजार जितकं पडतंय तितकं मला ऍक्च्युअली इन अ वे फायदा होतोय. हा टेक्निकल भाग आहे, मला इकडे शिकवायचं नाही, पण मला हे म्हणायचं आहे की रिटेल इन्व्हेस्टर आता फक्त हे नाही म्हणू शकत की मी SIP लावली, मी SIP थांबवली. थोडंसं ग्रॅज्युएट व्हावं लागेल. मला हे 2 मुद्दे मांडायचे होते. अगदी अगदी